हजारों की संख्या में महिलाओं का दिखा जनसैलाब। होम मिनिस्टर कार्यक्रम में लिया बढ़-चढ़कर महिलाओं ने हिस्सा। दरअसल तस्वीर भिवंडी के धामनकर नाका स्वर्गीय पद्माश्री अन्ना साहब जादव विश्वविद्यालय की है, जहां आपको बता दें कि भिवंडी लोकसभा के पूर्व सांसद केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटिल जी के जन्मदिन के मौके पर होम मिनिस्टर के कार्यक्रम का आयोजन पूर्व नगर सेवक सुमित पाटिल द्वारा किया गया था। जहां आपको बता दें कि इस कार्यक्रम में हजारों की संख्या में महिलाओं ने भाग लिया। विशेष तौर पर कार्यक्रम में कई महिलाओं को उपहार देकर उनका स्वागत सम्मान भी किया गया। तस्वीर में आप देख सकते हैं कि इस कार्यक्रम के मंच पर भिवंडी शहर के कई प्रसिद्ध राजनीतिक दल, सामाजिक संगठन के लोग एकजुट होकर सुमित पाटिल के इस कार्यक्रम के कार्य की प्रशंसा की, तो वहीं पर पूर्व सांसद कपिल पाटिल जी को जन्मदिन की बधाई भी देते हुए दिखाई दी। जैसे कि कार्यक्रम में आप देख सकते हैं कि मुख्य अतिथि के रूप में पूर्व केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटिल, उनके साथ में भाजपा के भिवंडी शहर जिला अध्यक्ष हर्षल पाटिल, साथ ही साथ आप देख सकते हैं कि विशाल पठारे, यशवंत टावरे, राजू गाजंगी, विठोबा नाइक, वहां पर आप देख सकते हैं कि बालाराम चौधरी के साथ कई मान्यवर मंच पर मौजूद थे। सभी का स्वागत सम्मान इस कार्यक्रम के आयोजक सुमित पाटिल जी के हाथों पुष्पगुच्छ व सम्मान चिन्ह देकर किया गया। बता दें कि इस होम मिनिस्टर कार्यक्रम में कई स्कूल के छात्र छात्राओं ने भी सांस्कृतिक कार्यक्रमों में भाग लिया और अपनी कला को प्रकाशित किया। विशेष तौर पर महिला शक्तिकरण को लेकर पूर्व सांसद कपिल पाटिल जी ने अपने वक्तव्य में अपने जन्मदिन के मौके पर इस भव्य कार्यक्रम को लेकर सुमित पाटिल का आभार प्रकट करते हुए क्या कहा, आइए सुनते हैं। कपिल पाटिल फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित सुभाषजी माने, हर्षल पाटील, यशवंत टावरे, सुगंधा टावरे, सुनीता टावरे, ममता परमाणी, प्रवीण पाटील, राजू गाजंगी, संजय काबूकर, विशाल पाठारे आणि ज्यांनी आपल्याला सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे, तर ह्या कपिल पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सुमित पाटील, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, कारण होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे म्हणजे आधी भगिनींचं नाव घेतलं पाहिजे। सगळ्यात आधी कपिल पाटील फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही संघटनांना मी धन्यवाद देतो, कारण माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण आमच्या भगिनींच्या जीवनामध्ये एक आनंदाचा दिवस देण्याचा प्रयत्न या होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेला आहे। म्हणून विशेषतः या दोन्ही संघटनांना मी धन्यवाद देतो। महाराष्ट्राची भूमी ही जशी संतांची आहे तशी शूरांची पण आहे, आणि शूर म्हटले म्हणजे फक्त पुरुषच शूर असतात असं नाही, तर महाराष्ट्राच्या मातीला आमच्या माता भगिनींसारख्या असलेल्या भगिनींचाही शूरांची परंपरा राखण्यामध्ये फार मोठा हात या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे, ज्यांनी देशाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच ज्यांचे संस्कार प्रेरणा देत असतात, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता जिजाऊ अहिल्याबाई होलकर, राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, आपल्या कल्याणच्या पहिल्या महिला डॉक्टर झालेल्या आनंदीबाई जोशी, लता मंगेशकर, आशा मंगेशकर, उषा मंगेशकर, अशा अनेक विभूती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्या आणि त्यांनी खऱ्या अर्थाने देशाला दिशा देण्याचं काम या महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलेलं आहे। खरं मी नेहमी सांगतो
यूट्यूबवर एक व्हिडिओ बघत असताना झाशीच्या राणीच्या बाबतीत जी कविता केलेली आहे, कौशल्या आडनाव आता मला लक्षात नाही त्यांचं, त्यांनी कविता करताना असं शब्द वापरला, खूप लढी झाशीची राणी, मर्दानी झाशीची राणी. त्याचं विश्लेषण करताना कुमार विश्वास जे आहेत, एक कवी आहेत, त्यांनी असं विश्लेषण केलेलं आहे. त्यांनी त्या मर्दानी शब्दाला ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांनी सांगितलं की भले भले मर्द जे राजे रजवाडे सांभाळून होते त्या सगळ्यांनी आपल्या डोक्याचे शेळे हे ब्रिटिशांसमोर त्यांच्या पायावर ठेवलेले असताना एक झाशीच्या राणीसारखी महिला जी जनानी होती, त्यांनी इंग्रजांची 2 हात करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. त्या झाशीच्या शूरतेला जनानी शब्दाने उच्चार न करता मर्दानी शब्दाने उच्चार करणं, या शब्दाला त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. याचा अर्थ असा आहे की फक्त शूरांची परंपरा ही मर्दांची नाही तर महिलांची सुद्धा आहे, हे सिद्ध करून दाखवण्याचं काम झाशीच्या राणीने केलं. अशा झाशीच्या राणीच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन आपल्या भगिनी नेहमीच काम करत असतात. आणि म्हणून आता आलेला आपला छावा पिक्चर हा आपण बघितल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी राजांचा जर इतिहास माहीत पडत असेल तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं काही नाही. त्याच्यासाठी छावा पिक्चर येण्याची आवश्यकता नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, मंथरा ही महिला होती, जिजाऊ ही महिला होती. मंथराच्यामुळे रामायण घडलं, जिजाऊच्यामुळे शिवबाज नाही तर उभा महाराष्ट्र घडला. आणि म्हणून मंथरा व्हायचं की जिजाऊ व्हायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आणि आपण आता गाड्यांवर लिहिलेलं बघतो, महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. आता छत्रपती शिवाजी महाराज गाडीच्या पाठीमागे किंवा रिक्षाच्या पाठीमागे लिहून जन्माला येणार आहेत का? छत्रपती शिवाजी महाराज जर पुन्हा जन्माला यायचे असतील तर तुमच्यामधून आधी जिजामाता जन्माला आली पाहिजे. जोपर्यंत जिजामाता जन्माला येत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे पुन्हा जन्माला येणार नाहीत. आता खऱ्या अर्थाने जिजामाताच्या संस्कारांची शिदोरी आताच्या तरुण पिढीला देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून माझ्या माता भगिनी निश्चितपणाने अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून या अशा ज्या विभूती ज्यांनी खऱ्या अर्थाने देशाला प्रेरणा देणारं काम केलं, त्यांच्या संस्काराच्या शिदोरीतून येणारी पिढी घडवण्याचं काम करतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचे युवक भविष्यामध्ये घडवण्यासाठी आपलं योगदान देतील. या ठिकाणी सुमित पाटील यांना मी धन्यवाद देतो, त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो की आपण एवढ्या सगळ्या भगिनींना एकत्र आज केलं. भले कार्यक्रम होम मिनिस्टरचा असेल पण औचित्य माझ्या वाढदिवसाचा आहे. मगाशी आमचा सहकारी सांगत होता की आमची मागच्या वर्षी चूक झाली, आता आम्ही चूक करणार नाही. पण मी जबाबदारीने सांगतो, ज्यांच्या पाठीमागे एवढ्या सगळ्या माता भगिनींचा आशीर्वाद असेल त्यांना कधीही खाली बघावं लागत नाही. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निश्चितपणाने कुठलं पद असो नसो, कालही मी सांगितलं, आजही सांगतो, विकासाचं काम असो, सामाजिक क्षेत्रातलं काम असो, धार्मिक क्षेत्रातलं काम असो, त्या क्षेत्रामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. ही शाश्वती आपल्याला आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चितपणाने मी देईन आणि हा विश्वासही व्यक्त करेन की देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. या सगळ्यांच्या सरकारमध्ये आमच्या माता भगिनींचा सन्मान वाढवण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं. त्याचबरोबर त्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि आता देवेंद्रजी करत आहे. आमच्या भगिनींचा सन्मान खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने जितका वाढवला तितका कुठल्याही राज्याने वाढवला नाही. म्हणून ज्या योजना आता या ठिकाणी सांगितल्या त्या योजनांचा लाभ घेऊन येणाऱ्या काळामध्ये आमच्या भगिनींना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम कपिल पाटील फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुती आम्ही धरतो. महायुतीच्या माध्यमातून
या भिवंडी शहरामध्ये निश्चितपणाने होईल, त्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान द्यावं, आपण सहकार्य द्यावं, अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आपला सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद, आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.